उद्या नागपंचमी आहे म्हणून मी आजच करंज्या भरून घेतल्या. उद्या खूप घाई होते ना, म्हणून आमच्या विदर्भात नागपंचमीला अशाच पिठीच्या करंज्या बनवतात आणि सांगते ना, एक नंबर लागतात. तर इथे मी करंज्या बनवण्यासाठी आधी इथे पारीचं सामान भिजवून घेतलं, म्हणजेच मैदा, रवा, मीठ आणि मोहन टाकलं, पाणी टाकून चांगलं भिजवून घेतलं आणि 10 ते 15 मिनिटासाठी मुरलं ठेवलं. पण ते काय झालं, मोहन टाकताना कॅमेरा बंद होता हे मला माहीतच नव्हतं. असो, तोपर्यंत सारण भाजून घेतलं. त्यासाठी मी इथे 1 कप गव्हाचं पीठ 2 ते 3 चमचे तुपामध्ये चांगला सोनेरी रंग येईपर्यंत भाजून 1/3 कप रवा घेतला, तोही भाजून घेतला तुपामध्ये आणि अर्धा कप खोबरा केस तूप न टाकता भाजून घेतलं. नंतर यामध्ये वेलची पावडर 1 चमचा किसून टाकलं, जायफळ थोडंसं आणि सगळं मिक्स केलं आणि थंड झाल्यानंतर त्यामध्ये पाऊण कप पिठी साखर टाकली आणि नंतर चांगलं सगळं मिक्स केलं. फक्त थंड झाल्यानंतरच टाका त्यामध्ये पिठी साखर, नाहीतर त्याला चिपचिप होईल किंवा पाणी सुटल्यासारखं होईल. नंतर अशा प्रकारे करंज्या भरून घेतल्या. ज्या भरून झाल्यानंतर ना त्याला झाकून ठेवायचं, नंतर त्याला तळायच्या. नाहीतर काय होते की तडकू शकतात, तेलामध्ये फुटू शकतात. तर करून बघा आणि मस्त खा. स्वस्त.